हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की सीईटी परीक्षेचे कॅप राऊंडचे काय नियम असतात व त्यांच्या काय तारखा आहेत हे आपण या सेशन मधनं जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर हा सेशन एंड पर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या सेशन मध्ये मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल फॉर द लेटेस्ट अपडेट regarding MHT CET 2025 and don't forget to press the bell icon जेणेकरून तुम्हाला notifications and latest update मिळत राहतील. So let's start with the session students. So सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की ऑल अबाउट कॅप राउंड्स. येस, तर कॅप राउंड्स काय असतात, राईट? सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस याला आपण म्हणतो कॅप. ओके, कॅप राउंड्स त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर कॅप राउंडचे काय प्रोसेस आहे, काय डेट्स आहेत आणि काय स्ट्रक्चर आहे याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये माहिती या सेशन मध्ये घेणार आहोत. सो रिझल्ट तर 2025 मध्ये विद्यार्थी मित्रांनो सीईटी सेल कडनं ऑफिशियल वेबसाईट वर रिझल्टची डेट डिक्लेअर झालेली आहे. 16 जून ही टेंटेटिव्ह डेट सीईटी सेलने डिक्लेअर केलेली आहे. तर एक तर रिझल्ट 15 किंवा 17 या 15, 16, 17 या तीनच्या आसपासच रिझल्ट लागणार आहे, कारण 16 जून सीईटी सेल कडनं ऑफिशियली टेंटेटिव्ह डेट जाहीर झालेली आहे. पण एक तर प्रीपोन होऊ शकतं किंवा पोस्टपोन होऊ शकतं. तर 15 किंवा 17 या दरम्यानच रिझल्ट तुमचा जाहीर होणार आहे. आणि नेक्स्ट आहे की तुमचा कॉलेज ऍडमिशन. तर कॉलेज ऍडमिशन राऊंड अबाउट तुमचं 15 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. तर आता आपण डिटेल मध्ये बघूया की रिझल्ट, राईट? रिझल्ट नंतर ऍडमिशन पर्यंत तुमच्याकडे किती महिने असतात विद्यार्थी मित्रांनो? तर 2 महिने. हे 2 महिने तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण या 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं काउन्सिलिंग करायचं आहे, राईट? काउन्सिलिंग अँड कॉलेज लिस्ट, काउन्सिलिंग अँड कॉलेज लिस्ट बनवायची आहे. कारण असे बरेच विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्यांना खूप चांगले मार्क असतात पण त्यांची कॉलेज लिस्ट त्यांना व्यवस्थित पद्धतीने विथ प्रेफरन्स बनवता येत नाही, त्यामुळे त्यांना चांगलं कॉलेज हे अलॉट होत नाही. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना लो स्कोर असतो पण तरी त्यांचं प्रेफरन्स लिस्ट आणि त्यांची कॉलेज लिस्ट ही परफेक्ट असते त्यांना, त्यामुळे त्यांना कॅप राऊंड 1 मध्ये त्यांना ऍडमिशन मिळतं, राईट? तर रिझल्ट टू ऍडमिशन हे तुमच्याकडे किती महिने आहेत? 2 महिने आहेत. हे 2 महिने तुमचे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर इट इज अ लाईफ चेंजिंग 2 months. येस, त्याला आपण काय नाव देऊ? इट इज लाईफ चेंजिंग बिकॉज कारण या 2 महिन्यात तुमच्या लाईफचा एक महत्वपूर्ण डिसिजन तुम्ही घेणार आहात. कारण जर तुम्हाला कॉलेज व्यवस्थित लागलं विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज तुमचं करेक्ट असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचं कॉलेज कम्प्लिशन नंतर तुम्हाला त्या कॉलेजमधनं चांगलं प्लेसमेंटचं पॅकेज मिळणार आहे. येस, तर ह्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने प्रेफरन्स लिस्ट बनवणे हे फार महत्वाचं आहे. कारण रिझल्ट म्हणजे हे तुमचं फक्त आणि फक्त 50% काम झालेलं आहे. बट 50% तुमचं काम होणार आहे रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर. 50% इज बेस्ड ऑन युअर ऍडमिशन. कारण अगेन अँड अगेन आय एम रिपीटिंग की कॉलेज लिस्ट प्रेफरन्स वाईज तुम्ही कॉलेज लिस्ट बनवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये हेल्प होणार आहे अँड दॅट विल चेंज युअर लाईफ. येस, आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया डिटेल मध्ये काय प्रोसेस असणार आहे, राईट? की कॅप राऊंडची काय प्रोसेस आहे. सी, सगळ्यात पहिले रिझल्ट डिक्लेअर होईल, राईट? रिझल्ट कधी डिक्लेअर होईल? आपल्याला माहिती आहे रिझल्ट हा 16 जून पर्यंत डिक्लेअर होणार आहे, कारण आपल्याला सीईटी सेल कडनं तसं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. 16 जून पर्यंत आपला रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर आपलं काय चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? कॅप राऊंड ऍप्लिकेशन. तर कॅप राऊंड ऍप्लिकेशन म्हणजे काय आहे? तर ही एक सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे की आपण गव्हर्नमेंटला सांगतोय की आम्ही या प्रोसेसमध्ये भाग घेण्यात इंटरेस्टेड आहात का, इच्छुक आहात आपण या प्रोसेस मध्ये अप्लाय करण्यासाठी. येस, वी आर इंटरेस्टेड टू अप्लाय इन दिस राउंड. सो कॅप राउंड ऍप्लिकेशन इज नथिंग बट द सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. तर ही प्रोसेस रिझल्ट लागल्यानंतर कधी स्टार्ट होईल? अप्रॉक्सिमेटली 8 ते 10 दिवसानंतर. आता जसं 16 जूनला रिझल्ट लागलेला आहे तर अप्रॉक्सिमेटली 8 ते 10 दिवसानंतर ही प्रोसेस आपली स्टार्ट होते, 8 to 10 days नंतर. ओके, तर या प्रोसेसला आपण
राऊंड अबाउट पकडू की 22 ते 25 जून च्या आसपास ही आपली प्रोसेस स्टार्ट होईल, किंवा 25 जून नंतर देखील हा कॅप राऊंड ऍप्लिकेशनचा फॉर्म स्टार्ट होणार आहे. तर या कॅप राऊंड ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स विथ डॉक्युमेंट सगळे अपलोड करायचे आहेत. नेक्स्ट स्टेप काय आहे कॅप राऊंड ऍप्लिकेशन नंतर, तर तुमचं स्क्रुटिनी. राईट, स्क्रुटिनी काय आहे, तर स्क्रुटिनी ही प्रोसेस आहे जिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. विद्यार्थी मित्रांनो, काय होतं स्क्रुटिनी या प्रोसेसमध्ये, डॉक्युमेंट तुमचे जे तुम्ही कॅप राऊंड ऍप्लिकेशन मध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत, तर या डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन या प्रोसेसमध्ये होतं. राईट, तर स्क्रुटिनी ही प्रोसेस अप्रॉक्सिमेटली किती महिने, राउंड अबाउट 1 मंथ ही स्क्रुटिनी प्रोसेस चालते अप्रॉक्सिमेटली. ओके, तर आता 25 जूनला जर तुम्ही सपोज अप्लाय केला असेल, कॅप राऊंड ऍप्लिकेशनचा फॉर्म भरला असेल, तर राऊंड अबाउट 15 जुलैला पर्यंत तुमची स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन ही होईल. राईट, तर स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन करताना विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहे, सपोज तुमचे आता कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही टाकले, पण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीची पावती टाकली, तर त्या व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी ती पावती चालू शकते. बट त्यानंतर जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच लागणार आहे, त्यामुळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी असले पाहिजे. येस, नेक्स्ट स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन नंतर येते तर दॅट इज द पीएमएल. पीएमएल काय म्हणतात, पीएमएल ला विद्यार्थी मित्रांनो, दॅट इज नथिंग बट द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. राईट, काय होतं पीएमएल ला, पीएमएल ला आपण म्हणतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर राऊंड अबाउट 20 जुलैच्या आसपास तुमची पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता तुम्ही म्हणणार की मॅडम हे तुम्ही टेंटेटिव्हली सांगताय का की 15 जुलै, 20 जुलै, 22 जून ते 25 जून, तर नाही विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयर 16 जूनला रिझल्ट लागला होता, त्या हिशोबात याच डेट्सला अप्लाय म्हणजे हे सगळे पीएमएल डिक्लेअर झाला होता. तर दॅट टाइम सिमिलरली आपण एक टेंटेटिव्हली हे म्हणतोय की या वर्षी सुद्धा हाच टाइम टेबल फॉलो होईल, दॅट इज पीएमएल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 20 जुलैच्या आसपास लागणार आहे. तर पीएमएल मध्ये आपल्याला काय कळतं विद्यार्थी मित्रांनो, तर पीएमएल मध्ये आपल्याला रँक कळतो. येस, पीएमएल मध्ये आपला रँक आपल्याला कळतो की आपण महाराष्ट्रात किती रँक मध्ये आहोत हे आपल्याला कळतं. राईट, पीएमएल ते एफएमएल या ड्युरेशन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, तर ग्रीव्हियन्सेस द्यावे लागतात. आपल्याला काय द्यावे लागतात विद्यार्थी मित्रांनो, ग्रीव्हियन्सेस द्यावे लागतात. तर त्या ग्रीव्हियन्सेस मध्ये आपल्याला काय करायचं, जर आपल्याकडनं काही चुकी झालेली आहे, एखादं डॉक्युमेंट चुकून काही आपला चुकीचा अपलोड झालेला आहे, किंवा तुमचा बर्थ डेट किंवा तुमच्या आईचं नाव हे सगळं काही त्यात चुकी झालेली आहे, तर या ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा डेटा करेक्ट करायचा आहे. राईट, कारण हाच तो टाइम आहे की तुम्ही तुमचा डेटा करेक्ट करू शकता. त्यानंतर एकदा एफएमएल डिक्लेअर झाला, देयर इज नो अदर ऑप्शन की तुम्ही तुमचा डेटा करेक्ट करू शकाल. तर एफएमएल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, दॅट इज आवर फायनल मेरिट लिस्ट. तर ही फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 30 जुलैच्या आसपास तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. येस, तर फायनल एकदा का तुमची फायनल मेरिट लिस्ट आली तर त्यात तुम्हाला काही चेंजेस करता येत नाही. ओके, एकदा फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय होणार आहे, तर तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे. आता ऑप्शन फॉर्म फिलिंग इज द इम्पॉर्टंट स्टेप, कारण तुम्हाला इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट इथे फिलअप करायची, कॉलेज लिस्ट तुम्हाला भरायची आहे. तर ही राऊंड अबाउट 2 ऑगस्टला ही प्रोसेस चालू होते. राईट, तुम्हाला टाइम दिला जातो 30 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत. राईट, इथे तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट भरायची आहे. ती तुमची कॉलेज लिस्ट एकदम वेल प्लॅन्ड आणि प्रेफरन्स नुसार पाहिजे, कारण त्याच्यावर तुमचं भवितव्य डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट केलं, त्यानंतर काय होणार आहे, तर 12 ऑगस्टच्या आसपास, राईट, 12 ऑगस्टच्या आसपास तुमचं अलॉटमेंट कॅप 1 स्टार्ट होणार आहे. राईट, तर या अलॉटमेंट मध्ये तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे. तर या अलॉटमेंट प्रोसेस मध्ये जर तुम्हाला एखादा कॉलेज अलॉट झाला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला ते एकतर फ्रीज करायचंय, म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचंय, फ्लोट करायचंय,
किंवा ऑटो फ्रीज करायचं आहे. या तिन्ही प्रोसेस काय आहेत? फ्रीज म्हणजे काय तर तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशन तुमचं कन्फर्म करायचं आहे. फ्लोट म्हणजे काय की तुम्हाला तिथे टेम्पररी बेसिसवर तुम्ही तिथे हे केलेलं आहे आणि तुम्ही कॅप राऊंड 2 साठी अप्लाय करणार आहात, राईट. आणि ऑटो फ्रीज दॅट मीन्स यू आर गोइंग टू ऑटोमॅटिकली तिथे तुम्हाला ऍडमिशन होणार आहे. ओके. ऑटो फ्रीज म्हणजे जर तुम्ही फ्रीज फ्लोट नाही केलं तर दॅन ऑटो फ्रीज ऑप्शन विल बी अवेलेबल. ओके. अलॉटमेंट कॅप 1 केल्यानंतर तुम्हाला काय होतं? सपोज एखाद्या कॉलेजमध्ये 300 सीट्स होत्या, त्यापैकी त्या कॉलेजमध्ये 250 सीट्स फिलअप झाल्या. ओके. सपोज फॉर एक्झाम्पल आपण हे एक्झाम्पल म्हणून घेतोय, 300 सीट्स होत्या, त्यापैकी 250 सीट्स अलॉट झाल्या कॅप राऊंड 1 मध्ये. अजून किती बाकी आहेत? तर 50 सीट. दॅट इज द वेकेंट सीट्स, राईट. ह्या वेकेंट सीट्स मध्ये तुम्ही तुमचं एडिट करून ऑप्शन फॉर्म आणि कॅप राऊंड 2 साठी अप्लाय करू शकता, राईट. तर कॅप राऊंड 2 तुमचा राऊंड अबाउट 20 ऑगस्ट ला स्टार्ट होईल, राईट. कॅप राऊंड 2 तुमचा 20 ऑगस्टच्या आसपास स्टार्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. येस. आणि 12 ऑगस्टला एकदा तुमचा कॅप राऊंड 1 झाला, त्यानंतर तुम्हाला 15 ऑगस्टच्या आसपास लगेच तुमचं ऍडमिशन घेण्यासाठी जायचं आणि तुमचं कॉलेज स्टार्ट होईल, राईट. 12 ते 15 तुम्हाला टाइम दिला जातो की तुम्हाला तुमचं ऍडमिशन प्रोसेस करण्यासाठी. नेक्स्ट, जर तुमचा कॅप राऊंड 2 मध्ये देखील तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही, तुम्हाला फायनली कॅप राऊंड 3 मध्ये तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचंच आहे. कारण एक तिथे तुम्हाला फ्रीज करावंच लागेल ऍडमिशन. कारण जर तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये तुमचं ऍडमिशन कन्फर्म केलं नाही तर तुम्ही या प्रोसेस मधनं आउट होता विद्यार्थी मित्रांनो. तर हे लक्षात घ्या की तुम्ही जर कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला घ्यायचं नसेल, कॅप राऊंड 2 चा तुम्हाला ऑप्शन आहे. जर तुम्हाला कॅप राऊंड 2 ला घ्यायचं नसेल तर तुम्हाला कॅप राऊंड 3 चं ऑप्शन आहे. पण एकदा जर तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये एखादं कॉलेज अलॉट झालं आणि तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं नाही तर त्या प्रोसेस मधनं गव्हर्नमेंट आउट करतं कॅप राऊंडच्या प्रोसेस मधनं. त्यामुळे तुम्हाला फायनली कॅप राऊंड 3 मध्ये ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे. येस. हे झाले आपले कॅपचे 3 राऊंड, कॅप 1, कॅप 2, कॅप 3. नेक्स्ट इज द फ्रीज और ऑटो. ओके. या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जिथं कुठं तुम्ही कॅप मध्ये ऍडमिशन घेताय तुम्हाला एक तर तिथं ऍडमिशन फ्रीज करायचं आहे आणि डॉक्युमेंट सबमिशन करायचं आहे. हे केल्यानंतर आपला येतो स्पॉट राऊंड, राईट. तर स्पॉट राऊंड मध्ये स्पॉट राऊंड काय असतो विद्यार्थी मित्रांनो? तर दिस राऊंड हा कॉलेजवर डिपेंडेड आहे, राईट. स्पॉट राऊंड कुणावर डिपेंड आहे? कॉलेजवर, गव्हर्नमेंटवर डिपेंड नाहीये. सेम एज मॅनेजमेंट कोटा असतो तसा स्पॉट राऊंड असतो. जर त्यांच्याकडे सीट्स अवेलेबल असतील तर ते तुम्हाला सांगतील की आम्ही आमची प्रायव्हेट मेरिट लिस्ट लावूया. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तिथे तर तुम्ही ऑफलाईन मेथडवर ऍडमिशन घेऊ शकता आणि डॉक्युमेंट सबमिट करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. येस. सिमिलरली मॅनेजमेंट कोटासाठी पण तसंच असतं की ते तुम्हाला इन्फॉर्म करतात की आमच्याकडे मॅनेजमेंट कोटाचे एवढे सीट्स अवेलेबल आहेत, तुम्ही एवढं घेण्यात इंटरेस्टेड आहात का, की तुम्हाला एवढं पे करावं लागेल, तेवढं पे करावं लागेल, राईट. हे सगळे दोन्ही स्पॉट आणि मॅनेजमेंट हे टोटली कॉलेजवर डिपेंड आहे. कुणावर डिपेंड आहे मुलांना? कॉलेजवर. ही सेंट्रलाइज गव्हर्नमेंट प्रोसेसवर डिपेंड नाहीये. हे कॉलेजवर डिपेंड आहे की तुम्हाला ऍडमिशन द्यायचं का नाही. याच्यात कॅटेगरी किंवा काहीच मॅटर करत नाही. आणि ह्या दोन्ही प्रोसेस ऑफलाईन प्रोसेस आहे जिथे तुम्हाला ऑफलाईन जाऊन ऍडमिशन घ्यायचं आणि डॉक्युमेंट सबमिट करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. येस. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHTCET साठी ऍडमिशन काउन्सिलिंगची प्रोसेस स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यात तुम्हाला काउन्सिलरचं 1 to 1 ऍक्सेस मिळणार आहे. तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत सगळी डिटेल मध्ये तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क असतील तर त्या कमी मार्कांच्या बेसवर त्याला गव्हर्नमेंट कॉलेज कसं मिळवून देता येईल ह्याचा प्रयत्न ग्लोबल ऑनलाईन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही या काउन्सिलिंग सेशनला जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि या सेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन
फक्त 2000 रुपीज मध्ये तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करणारे MHT CET साठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या आयुष्यातलं महत्त्वपूर्ण डिसिजन असणार आहे. जर तुम्हाला कमी मार्क आहेत आणि तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल तर ग्लोबल ऑनलाईनच्या काउन्सिलिंग सेशनला तुम्ही जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग MHT CET 2025. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स मध्ये, फॅमिली मध्ये, रिलेटिव्स मध्ये ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे MHT CET नंतर त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांच्या फ्युचर साठी त्यांना मदत मिळेल. थँक यू.